लवकर लवकर निघू, आम्हाला भरपूर लेट झाला. पडलं होतं, ट्रक पडलं होता. आम्हाला जरा ऍक्च्युली त्यांच्याकडची चाय एवढी अमेझिंग आहे, एवढी. हाय गाइस, दिस इज मी दीक्षा. वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल. एंड जैसे कि आप देख सकते हो मैं कार में हूँ एंड आई एम गोइंग समवेयर. नॉट ओनली मी, अस. गाइस से हाय, से हाय. ओके, सो बेसिकली नॉट बेसिकली, ये है मेरा दोस्त गौरव, ये है मेरी प्यारी सी बहन मैथिली, ये है मेरी बेस्टू. सो एंड आई एम थिंकिंग कि ये वाला व्लॉग मैं आज मराठी में करूँ, क्योंकि मुझे बहुत लोगों ने बोला है कि तू मराठी में व्लॉग करते जा. हिंदी भी अच्छा है बट मराठी में कैसा थोड़ा सा कंफर्टेबल हो जाएगा ना फिर बोलने को. वो हिंदी में ऐसा हमरे को तुमरे को होता है मेरा. एंड मला स्वतःला हसायला येतंय. सो आजचा हा व्लॉग असणार आहे मराठीमध्ये. जर तुम्हाला आवडला तर तुम्ही कमेंट करून सांगा की कसा वाटला. जर चांगला वाटला तर मी ह्याच्या पुढचे व्लॉग सगळे मराठीमध्येच करेल. याला पण घ्यायला कोणाला? अरे अच्छा, टोल. हा, तर मी चालली आहे. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तो मी बोलत होती की आम्हाला निघायचं होतं 8 वाजता. आम्ही निघालो 10 वाजता आणि आम्ही चाललो आहे लोणावळ्याला. ते गाणं ग मी, सहलीला जायचं जायचं सहलीला. सो आम्ही चाललो लोणावळ्याला. आमचा हा असं एकदम सडन प्लॅन बनला काल रात्री. आम्ही आज सकाळी निघालो. ओके, तर आज आम्ही 2 ठिकाणी जाणार आहे तिकडे. पहिलं काय होतं? तुंगारली विलेज. तिथे एक मंदिर आहे सुंदर, नारायणी धाम नाव आहे त्याचं. तर आम्ही तिकडे जाणार पहिलं. आणि मग सनसेट साठी आम्ही इव्हनिंगला जाणार आहे टायगर पॉइंटला, जिथे मी कधीच नाही गेली, फर्स्ट टाइम जाते. सो तुम्ही पण बघा आमच्यासोबत चांगला सनसेट. आणि आता आम्ही आलोय फूड प्लाझाला, काहीतरी खाऊ आणि मग निघू. आणि किट्स ऑलरेडी किती वाजलेत? 1:15 झालाय आणि अजून आम्ही इकडेच आहोत. सो बघा, या फूड प्लाझाला सगळं काही आहे, म्हणजे मॅगी, KFC, थिओब्रोमा, सबवे, स्टारबक्स, सगळं काही आहे, सगळं काही. गाईज, आता आम्ही आलो इकडे फूड प्लाझाला. हे खूप मोठं आहे इकडचं. कुठे आहे हे? काहीतरी प्लेसचं नाव आहे, खालापूर. सो आता आम्ही मॅगडी खातोय. आम्ही ऑर्डर प्लेस केली आहे. ऑर्डर प्लेस केली आम्ही मॅगडी खाऊ आणि लवकर लवकर निघू, आम्हाला भरपूर लेट झाला. गाड़ी स्टार्ट कर. आणि आम्ही भोगद्यात आलोय. काय चष्मा बघ कसा दिसते. अरे भूत दिसते. गाईज, माझा खूप फ्रंट कॅमेरा ब्लर दिसतोय. ओ माय गॉड. गाईज, बोगदा बघा गाईज, काय सुंदर दिसतोय. काय सुंदर रोड दिसतोय. नाही 4 दिवसांनी काय करूस. वाव, मी पहिल्यांदा येते या नॅशनल एक्सप्रेस हायवे. बरोबर, या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. किती क्लीन आणि किती स्मूथ आहे. गाईस, हाच तो बोगदा हवाला जिथे काही दिवसापूर्वी हे गॅस पडलं होतं, ट्रक पडलं होता. आम्हाला जरा शंका. अरे आम्हाला थोडी बघा, हा म्हणजे याच्या थोडं पुढे आम्हाला थोडा डाऊट होता की ट्रॅफिक असेल नसेल, पण असा हा बोलला की क्लिअर झालंय आता सध्या. सो आम्ही आलो त्याच्या भरोसे. आणि ट्रॅफिक बघा तुम्ही बघू शकता. थोडसच गाईस,
हे थोडसच आहे गाईस, छोटा रडा. आम्हाला वाटलेलं एवढंच ट्रॅफिक आहे, पण ट्रॅफिक तिथपर्यंत आहे. तुम्हाला दिसतंय का? हे गाड्या मोठ्या मोठ्या बाजूला येतात. हा पण ते थोडं असतं ना, मॅप वेगळं आणि रोडचं वेगळं. ही एक्झॅक्ट लोकेशन. हे बघा हे बघा हे बघा ही एक्झॅक्ट लोकेशन. घाट. अच्छा ही एक्झॅक्ट आहे. अच्छा सॉरी सॉरी. हा कोणती? अच्छा फायनली आलोय. इथे सगळीकडेचे बोट्स लावलेत असे, तुम्हाला इझी होईल समजायला की एक्झॅक्टली कुठे आहे ते. मे बी हेच आहे, इथूनच आहे. ओ या हा एंट्रन्स आहे. वाव किती सुंदर दिसतंय हे. असं वाटतं मी उदयपूरला आले. फोटो पाठवला होता हा हे बघ भाई साहब, कोण बोलेल एवढं सुंदर मंदिर आहे. तिथून एंट्री होती आणि हे एवढं मोठं मंदिर आहे आणि तुम्हाला इथे खूप सगळीकडे पार्किंग साठी जागा भेटेल. सो आता आम्ही ते शूट बघू दे. बरोबर ना, हे खूप आवडलं. फेमस. हा काका आम्हाला गाईड करतात. काका कुठे मला याचं काय बोलतात, याचं बाहेरचं हे बघूनच एवढं सुंदर वाटतं, तर मी विचार करते आत केवढं छान असेल. नक्कीच इथे विजिट करा गाईस, नक्कीच. भाई किती सुंदर आहे इथे. पूर्ण गार्डन एरिया, प्लेग्राऊंड पण खूप आहे. मला खरंच असं वाटतं मी जयपूर उदयपूरला आली आहे. फायनली आम्ही 4 तासाच्या कसरतीनंतर पोचलोय नारायणी धामला. इथे आम्ही थोडं एक्सप्लोअर करू, थोडं रेस्ट करू आणि मग आम्ही जाऊ टायगर पॉइंटला. हे तिघं मला सोडून चाललेत. नेहा कसं वाटलं तुला? सुंदर आहे ना? खरंच असं पहिलं काहीतरी आपलं पूर्ण झालं हा असेल ना, विश लिस्ट बट सही वाटतं ना. जनरल हे बघा एकदम असं एकदम महल टाईप ना. बघू आता आत. पीस वाटतं. एक्झॅक्टली. किती सुंदर आहे. आणि हे बघा हे पूर्ण मे बी त्यांची रूम्स वाली प्रॉपर्टी आहे. आणि तिकडे हे मस्त असं फाउंटेन वगैरे, इथे ग्रीनरी वगैरे सगळी आहे. आणि तुम्हाला दिसत असेल आय डोंट नो, इकडे मध्ये एकदम मधोमध इथे हे मंदिर आहे. खूप सुंदर. आता मी आज जाते. मला बोलत होती इथून एंटर केल्यानंतर ही प्रॉपर पूर्ण त्यांची हॉटेल प्रॉपर्टीज आहे. आणि इकडे पुढे गेल्यावर हे असं सुंदर मार्बलचं मंदिर आहे. खूप सुंदर वाटतं, एकदम असं पीसफुल वाटतंय. कसं वाटतंय ना? वरती डे आहे ना. कसं वाटतंय तुला? मस्त वाटतंय. तुला कसं वाटतंय? हे एवढं सुंदर मार्बलचं मंदिर आहे आणि हे एवढं थंड आहे ना आता. वाव. या मी तुम्हाला दाखवते. पूर्ण एवढं सुंदर मार्बलचं मंदिर बनवलंय. आणि इकडे हाय, इथे गणू बाबा आहेत, इकडे देवी माता आहे. मी दाखवते तुम्हाला. एवढा सुंदर त्यांना ज्वेलरी, त्यांची साडी तुला ड्रेस केली आहे. खूप सुंदर वाटतंय. आणि इथे अजून एक आहे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे मंदिर. आमचं दर्शन झालं. एवढं सुंदर हे आहे ना, मी खूप सुंदर सुंदर बोलते कारण की ऍक्च्युली खूप सुंदर आहे. तेच तुला असं वाटलं? मार्बल्स आहे आणि एकदम असं बाहेर एवढी गरमी आहे ना, 40 डिग्री सेल्सिअस आहे.
पण आतमध्ये असं फील होतंय की 18-19 खरंच खूप थंड आहे. खूप रिलॅक्सिंग वाटतंय. मी तर एवढं ड्राईव्ह करून आलोय इथं ट्रॅफिक बिचारा. असा मित्र सगळ्यांच्या आयुष्यात वातावरण. हवा ज्याच्याकडे गाडी असावी जो आपल्याला सगळीकडे फिरायला घेऊन जाऊ. थँक्यू दीदी आणि नेहा गेलेत बाहेर एक्सप्लोर करायला. इथे ऍक्च्युली इथे साईडला गौशाला पण आहे, ते पण मी तुम्हाला दाखवेन. इथे आता आम्ही जाणार आहे गौदान करायला. हा, गौदान करायला चांगलं असतं. खूप पुण्य भेटतं त्याला. खूप पुण्य भेटतात. आणि आणि बस काय नाही, एवढंच. डेफिनेटली व्हिजिट करा हे. जर तुम्ही लोणावळ्याला कधी येत असाल तर ऑन द वेच लागतं. जर तुम्ही एकविरा साईडला किंवा जात असाल तर खूप सुंदर आहे, खूप सुंदर. आणि जवळ आहे. आणि लेजेंड असं वाटतच नाही की आम्ही मुंबईमध्ये आहोत. असं वाटतं कुठेतरी बाहेर नाशिक, जसं मध्य युपी, प्रदेश मध्य वगैरे प्रदेश सारखं किंवा वाटतं. मग जयपूर, राजस्थान आणि असं इथे मराठी वाटतं. स्टाफ पण जास्त नाही. हा, जसे हिंदीमध्येच बोलताय सर. तरी पण छान आहे. आणि आता आम्ही ते हवा खातोय फॅनची. आम्ही खूप ट्रेन झालोय, खूप. आता फक्त असं वाटतंय की जाऊन कुठेतरी बसू किंवा झोपून जाऊ असं वाटतं. बस एवढंच सांगायचं होतं या मंदिराबद्दल. मला तर खूप जास्त आवडलं. मी डेफिनेटली नेक्स्ट टाइम परत येईल. सगळे येऊ आपण. सगळे येऊ. तुम्ही 200 लोक या आणि आम्ही पण येऊ. तुमचे तोर माझे सबस्क्रायबर सगळे या. सगळे येऊ आणि आम्ही पण येऊ. ते आपण बस करूया. मी तुम्हाला गौशाला पण दाखवते बघा. असं छोटे स्टॉल्स पण आहेत काही घेण्यासाठी वस्तू. आणि या पोरीनी, या सुंदर पोरीनी, अरे मी सुंदर बोलते, तू असं का करतेस? मला काय माहिती माझ्याकडे कॅमेरा घेऊन. या सुंदर पोरीनी आमच्यासाठी हे घेतलं, धागा. बांधशील ना मला? थँक्यू. काय सुंदर दिसते नेहा तू. नेहा जी आप बहुत सुंदर दिख रहे हो. हे बघा इथे सुंदर असं गौशाला आहे, खूप मोठं आहे, तिथपर्यंत आहे. गाई बघूया, गाई, गाई माता, गौ माता. वाव. हाँ, गेलो. ये अभी हमको इनको आता हे आम्ही ह्यांना खायला देऊ. आणि क्यूट इथे सर्वांची नावं आहेत, सावित्री, नर्मदा, सगळ्या गायींचा. हा, ना काय करणार. धरा हिला सगळ्यांनी धरा. घे तू ते. काढतेस का? ए भाई, ए भाई. अरे अरे बहन डर गई, बहन डर गई. अरे दीक्षा दे ना इकडे. एवढा मोठा हा गौशाला आहे. मला सर्वात जास्त आवडलं, ह्यांना सगळ्यांना नावं दिली आहेत. हाऊ क्यूट. आता मी जस्ट त्यांना चारा घातला. खूप छान आहे. प्रॉपर सनसेट टाइमला आम्ही चाललेलो ना, सनसेट पॉइंटला, टायगर पॉइंटला. आय लव्ह लोणावळा. इथे आलो ना आपण, इथे आलेलो. इथे लोक फिशिंग पण करायला उतरलेले. इथून दिसेल बघा. काय बेकार घाट आहे टायगर पॉइंटला जायला. हे बघा, उई 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 उई, खूप बेकार. त्यावरून असे हुशार लोक ओव्हरटेक करतात. फायनली आम्ही आलो आहे टायगर पॉइंटला. सुंदर सनसेट, एकदम एपिक टाइमला आलो. आणि इथे खूप मोठी पार्किंग आहे, इथे आमची कार पार्क आहे. सो आता बघू तिकडे. आणि आम्ही ते पण बघितलं, कॅमेल आहे इकडे, मे बी फोटोज बिटोज काढण्यासाठी असेल. खूप सही वाटतंय.
इथे खूप खाऊ बिलचे बेबी खूप क्यूट आहे. किती सुंदर व्ह्यू आहे आणि ते खूप सारे मंकीज पण आहेत. हे बघ, किती क्यूट त्यांचं बेबी. खूप सारे मंकीज आहे तिकडे. हे क्यूट लांबूनच वाटतात बाबा. बघत होतास? थँक्यू. किती क्यूट आहे. हे बघा त्यांची गँगच आहे सगळी, सगळीच्या सगळी. हे बघा, ही माकडं, ही खरी माकडं, ही माझी माकडं. दादा पळाला. गाईस, अरे गाडी चाललोय परत. खूप मजा आली भाई, आम्ही खूप मजा केली, खूप हसलो. विचारीला घरून फोन येतात बट अजून आम्ही इकडेच एक आहेत. तासामध्ये आणि ती बोलते लोणावळ्याला पनवेलला येईल. पोचलो. बाय बाय टायगर पॉइंट. राईस, वी आर बॅक. आता आम्ही चाललोय घरी, पण घरी जाण्याआधी आम्हाला एवढी भूक लागली, एवढी भूक लागली तर आम्ही आधीच एक हॉटेल घेतला. सो जेव्हा तुम्ही लोणावळ्याचा रस्ता उतरतात तेव्हा उतरताना एक छोटूस हॉटेल आहे. हॉटेल पण नाही, असं छोटूस धाबा टाईप आहे. त्याचं नाव आहे देशमुख संतोष वडेवाला. मॅगीवाल्याची इथे बसलोय, बट चाय की देशमुख. ऍक्च्युली त्यांच्यावरची चाय एवढी अमेझिंग आहे, एवढी एवढी सही आहे. मला चाय अजिबात नाही आवडत, मी चाय पितच नाही. बट मी जेव्हा पण इकडे येते मी इकडची चाय डेफिनेटली पिऊन जाते. एवढी सही लागते की एवढूसा कप खूप सही लागतो खूप. आणि आता इथे आम्ही मॅगी पण ऑर्डर केली आहे. आता आम्ही थोडंसं खाऊ आणि जाऊ. तुम्ही पण कधी आलात तर इकडची चाय नक्की ट्राय करा, खूप सही लागते, खूप टेस्टी. ही पण चीज आहे. वाव गाईस, जस्ट नाव आता आम्ही घरी आलो. आम्ही एवढंच जास्त थकलो, खूप जास्त ट्रॅफिक होतं. आता वाजले 11:30 रात्रीचे आणि मी जेव्हा बोलते तेव्हाच माझ्या घरच्यांना बोलायचं असतं. वाव. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, डू लाईक, शेअर, कमेंट अँड प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि कमेंट हे पण करा की तुम्हाला काही आवडेल, मी ब्लॉग मराठीमध्ये करू और हिंदीमध्ये कंटिन्यू करू. ओके, बाय.